संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज. हा, त्यांचं दर्शन झालं आणि मी माझी समस्या त्यांच्यासमोर मांडली आणि ते म्हणाले की ही जी संधी आली ती त्यांना दे, तुझी हजबंडरी त्या ताण्याला देऊ नको, संसार नंतर 5-6 वर्षांनी तुम्ही आरामात कराल आणि अगदी चांगला कराल, हेच मी तुला सांगेन, तेव्हा तू कबूल हो. त्यांच्या आशीर्वादाने मला खरंच तुम्ही सांगितलं की मेडिकल आधी कर. हो, आधी मग आपण लग्न हो, करूया. नापास झालं तर लग्न करणार नाही. मात्र एक कंडिशन, तिकडे स्वतः पास होतोय का नापास होतोय लग्नाच्या परीक्षेत याचं दडपण, पण त्याच्यात यांची अट की मेडिकलला जर नापास झाले तर मी लग्न करणार नाही. काय रे देवा. बरं मला सांगा, हे सगळं असताना तुम्ही कधी एकमेकांना म्हणजे प्रेम वगैरे व्यक्त केलं का? का नाही? बोलून. कसं कसं केलं होतं? बोलून नाही ना, पत्राचं राहू द्या, बोलून. त्याला परमिशन आता कोणाची घेऊन येऊ सांगा. आता हे संता जनार्दनच बघते त्याला मी तसं होतो की नाही ते. नाही ते राहू द्या, पण आता तरी प्रेम व्यक्त करू शकता की? हो, जरूर जरूर. कसं करा? ते पहा, हा, चंद्र तिथं उगवलेला आहे म्हणून तुला सांगू शकतो. एपिसोड 7:30ला संपणार आहे. 7:45ला प्रत्येकाने खिडकीतून आपला आपला चंद्र बघा. आजी, आजोबांच्या स्वभावातलं काय वेगळेपण आहे असं वाटतं तुम्हाला? ते तसे खूप रसिक आहेत, असं होतं सगळ्यांना, आणि घरचं वातावरण एकदम प्रसन्न ठेवतात. भाजीला गेले की पिशव्या भरून, 3 माणसं आम्ही खाणारी, पिशव्या भरून कशाला आणलं? अरे ती बाई इतकी गोड बोलत होती, इतकी छान. आजी तुम्ही लक्षात ठेवा, त्याचे आभार माना की तेव्हा ह्यांना MBBS ला ऍडमिशन नाही मिळाली, नाहीतर काय खरं नव्हतं, एवढे थांबले नसते ते. बरं मला सांगा आजी, अनेक प्रसंग आले असतील, चढ उताराचे येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. तुमच्या बाबतीत पण आले की नाहीच आले? आले तर आले ना. लक्षात आहे काही सांगण्यासारखं? लक्षात म्हणजे काय, माझा 2 नंबरचा मुलगा 9व्या महिन्यात आम्हाला कळलं की मंगोल आहे म्हणून आणि मेंटली रिटार्डेड आहे म्हणून. नंतर 4 नंबरची मुलगी, ती पण थोडी मंदबुद्धीची निघाली. त्याचीमुळे मग आम्ही कशी भरून काढली असेल. तर आम्ही जे शिकणारी मुलं आहेत त्यांना आमच्याकडे ठेवलं, त्यांना जितकं शिक्षणाला मदत आमच्याकडनं होते तेवढी केली. हा उद्देश होता की मुलांनी खूप शिकावं आणि तो आम्ही त्या रीतीने पूर्ण केला. छान, बरं वाटतं. आज समाधान वाटतं इतक्या वर्षानंतर. खूप खूप. या आनंदाच्या या प्रसंगी आत्ता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार, दोघांनी त्या पाटीवरती उत्तरं लिहायची आहेत आणि ती उत्तरं लिहित असताना दोघांची उत्तरं जर जुळली तर बक्षीस मिळणार. आजोबांनी वाजवलेलं कुठलं वाद्य आजींना जास्त आवडतं? दाखवा बघू समोर दोघांनी. मुरली. आणि तुम्ही काय लिहिलंय? माझ्या बासरी नाही, त्याने माउथ ऑर्गन लिहिलं. काय करू? आजींच्या हातचा आजोबांना आवडणारा व्हेज पदार्थ कुठला? दाखवा समोर दोघांनी. श्रीखंड. तुम्ही काय लिहिलं? कांदा भजी. गोड पदार्थ. हो, गोड नाही. इंजेक्शन काढू बॅगेतली. तिसरा प्रश्न, लग्नानंतर तुम्ही दोघे पहिल्यांदा कुठल्या देवाच्या दर्शनाला गेले होते? दाखवा समोर. दुर्गादेवी आणि शंकर. दुर्गादेवी आणि शंकर. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
व्हायला? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.